मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। विधानसभा चुनाव के लिए अभी कुछ ही समय शेष है, जिसमें वाशिम जिले में अधिवेशन हो रहा है, जिसमें चंद्रशेखर बावनकुले ने वाशिम में हुई पत्रकार वार्ता में उद्धव ठाकरे को मानसिक रोगी बता दिया। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे जिस प्रकार से भाषण देते हुए घूम रहे हैं, उस हिसाब से उन्हें लगता है कि उनका मानसिक संतुलन ठीक नहीं है। तो चलिए देखते हैं आगे उन्होंने और क्या कहा। आयोगाने ठरवलाय ना, निवडणूक आयोगाने ऑलरेडी ठरवलं आहे। जेव्हा एकनाथ शिंदेना धनुष्यबाण मिळालं त्या दिवशी त्यांना ते शिवसेनेचे सर्व अधिकार मिळाले आहेत। त्यामुळे आता काही नवीन नाही आहे। राहिला प्रश्न उद्धव ठाकरेंचा प्रश्न। उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाषण देत आहेत त्यांची मानसिक अवस्था काही चांगली नाही आहे। उद्धव ठाकरे हे त्यांनाही वाटतं आहे की आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये जाऊन मोठी चूक केली आहे। एक मोठा वर्ग उद्धव ठाकरेपासून हा दूर गेलेला आहे आणि उद्धव ठाकरे आता बिघडलेल्या मानसिकतेमध्ये बोलताय। माझा दावा आहे की महाविकास आघाडीने एक टेस्ट तयार करावा, विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे। या महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे आहे, केंद्र सरकार राज्य सरकारकडे विकास पाहिजे आहे। मी तुम्हाला दाव्याने सांगतो 15 योजना अशा आहेत। मोदीजी प्रधानमंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 15 योजना बंद केल्या उद्धव ठाकरेंनी। 2.5 वर्ष 15 योजना बंद केल्या आणि आता युती सरकार डबल इंजिन सरकार संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं काम करत आहे। मला वाटतं उद्धव ठाकरेमध्ये आता केवळ टीका टिप्पणी आणि त्यांच्या भाषणामध्ये आता रस राहिला नाही। वाशिम जिल्ह्यातल्या संपूर्ण सीटवर, महाराष्ट्रातल्या संपूर्ण सीटवर, विदर्भातल्या सीटवर आमचे केंद्रीय नेतृत्व, महाराष्ट्राचे नेतृत्व एकनाथजी असतील, अजित पवार, देवेंद्रजी असतील, सर्व बसतील आणि या सीटवर निर्णय करतील। जो काही निर्णय होईल, पण हे गोष्ट खरी आहे की वाशिम जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी आणि सर्वांच्या भावना आहे की जसं मागच्या वेळी या सीट भारतीय जनता पार्टीने लढल्या होता तशा लढला पाहिजे, पण शेवटी कुठली सीट कुणाला जाईल, कुठली सीट कुणाला जाईल याच्याबद्दलचा निर्णय होईल। मला वाटतं त्यांच्या बोलण्याचं तात्पर्य एकदा बघितलं पाहिजे। राजकारणामध्ये राज्याच्या विकासाचं व्हिजन शेवटी निवडणूक कशा करताय, विकासा करताय। वाशिम जिल्ह्याच्या विकासाकरता उद्या विधानसभा आहे, लोकसभा आहे। शेवटी जर नुसतं सामाजिक दृष्ट्या आपण मतं मागितले, समाज करून मतं मागितले तर विकास कधी होऊ शकत नाही। राजकारणामध्ये विकासाला मत पाहिजे आहे। काही लोक नुसता समाज, नुसती जात समोर करून मत मागतात, त्याकरता मला वाटतं त्यांनी विरोध केला आहे। शेवटी मतदान हे काही समाजान जातीनं होऊ नये, मतदान हे विकासावर झालं पाहिजे। याकरता मतदानाच्या निवडणुका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान हे विकासाकरता म्हटलं आहे, मतदान देशाला पुढे नेण्याकरता म्हटलं आहे। काही लोक मात्र जात धर्म करू मतं मागतात, त्याकरता मला वाटतं प्रकाश आंबेडकर बोलले असते।